शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्रीबाई आज जगाचे शिलेदार, तीच सावित्रीबाई आज जगाचे शिलेदार. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात. माझे नाव रिया वर्षा चंद्रकांत रोडगे आहे. मी इयत्ता 4थी या वर्गात शिकते. माझ्या शाळेचे नाव संकल्प विद्या मंदिर अंबाजोगाई आहे. मी आज येथे मी सावित्रीबाई फुले बोलते याच्याविषयी भाषण करणार आहे. मी सावित्रीबाई फुले बोलते. माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात नायगाव येथे झाला. तुमच्यातील बरेच लोक मला ओळखतात. माझे नाव सावित्री ज्योतिबा फुले आहे व माझ्या पतीचे नाव महात्मा ज्योतिबा फुले आहे. लग्नानंतर त्यांनी मला लिहायला शिकवले, वाचायलाही शिकवले. ज्योतिबांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली. संपूर्ण भारतात माझा जन्म बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच्यामुळे आज मला पहिल्या महिला शिक्षिकांचा दर्जा मिळाला. समाजातील लोक मला खूप त्रास देऊ लागले. कधी शेण फेकणे, कधी दगड मारणे, शिव्या शाप देणे हे मी रोज सहन केले. अशा वेळी मी डगमगले नाही. अशा वेळी मी माझे कार्य सुरू ठेवले. आज मी तुमच्या समोर एकच मागणी आहे, तेव्हाच मला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पित होईल. एरवी मी बोलले नसते, पण तुम्ही घोटून घोटून क्रीम केले. चक्क माझी देवी बनवून फोटोमध्ये फ्रेम केले. माझ्या वडिलांचे नाव खंडूजी नेवासे पाटील होते व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी माझा विवाह एक थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. मी ज्ञानाचे पाऊल सोडले म्हणून तर आज जगाची अमर आहे मी. मी सांगते, शिक्षण हा सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. त्याचा वापर करून तुम्ही पूर्ण जग बदलू शकता. मी मुलींच्या शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले. आपण सर्वांनी एकत्र येऊन त्या मुलींचे भविष्य उज्ज्वल करूया. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असूनही चालत नाही त्यास मानव म्हणावे का? ज्योतिबा फुले म्हणतात, विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका विद्येने केले. जाता जाता एवढेच बोलेन. सावित्री निघाली बघा हो शाळेत शिकवायला. लोक कर्मठ जमले हो तिला दगड मारायला. धन्यवाद.